तत्कालीन पोलीस आयुक्त स्वर्गीय अशोक कामटे यांना मारहाण करून शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह इतरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। सोलापूर शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त अशोक कामटे यांना 7 रस्ता येथील बंगल्यात मध्यरात्री बेकायदेशीरपणे घुसून हाताने मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी आमदार रविकांत शंकरेप्पा पाटील वय 68 राहणार सोरेगाव तालुका उत्तर सोलापूर यांच्यासह इतर 7 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। याबाबत हकीकत अशी, दिनांक 16 ऑगस्ट 2007 रोजी तत्कालीन आमदार रविकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 7 रस्ता येथील त्यांच्या बंगल्यासमोर त्यांचे समर्थक रात्री 12च्या सुमारास फटाके वाजवून जल्लोष करत होते। त्यामुळे पेट्रोलिंग करणारे सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश भोसले, पोलीस निरीक्षक श्रीरंग कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब कुलकर्णी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री फटाके वाजवू नका असं सांगत असताना वायरलेसवरून संदेश प्राप्त झाल्यानं त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे, पोलीस उपायुक्त लक्ष्मण भोसले, पोलीस आयुक्त अशोक कामटे हे आले। त्यानंतर रविकांत पाटील यांनी मी आमदार आहे, ते माझे कार्यकर्ते आहेत, त्यांना फटाके वाजवू द्या, ताब्यात घेऊ नका असं म्हणून हरकत घेऊ लागले। त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असताना रविकांत पाटील यांनी पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्या अंगावर जाऊन धक्काबुक्की केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी देऊन कार्यकर्त्यांना अटक करतेवेळी मज्जाव करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला अशा आशयाची फिर्याद सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल केल्यानं रविकांत पाटील यांच्यासह उदयशंकर पाटील, गणेश कटारे, राम खांडेकर, श्रीशैल खंदारे, मल्लीनाथ निरगुडे, सदाशिव मस्के, कल्लप्पा वाघमारे, जब्बार शेख, बाळासाहेब घुले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। तत्कालीन पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं। या खटल्यात सरकारतर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले। खटल्याच्या अंतिम युक्तिवादावेळी आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी घटनेवेळी पोलिसांनी बेकायदेशीरपणे रविकांत पाटील यांच्या घरात मध्यरात्री प्रवेश करून गोंधळ घालून त्यांना धक्काबुक्की करून जखमी केलं। ते आमदार असल्यानं पोलिसांच्या बेकायदेशीर कारवाई करतील म्हणून खोट्या आशयाची फिर्याद दिल्याचं सांगून लावण्यात आलेल्या कलमांची गृहीतकं साबित करण्यात आली नसल्याचं सांगून त्या पुष्ट्यर्थ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले। ते ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश RJ कटारिया यांनी रविकांत पाटील यांच्यासह 7 जणांची निर्दोष मुक्तता केली। यामध्ये आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट राजकुमार मात्रे, ॲडव्होकेट VD फताटे, ॲडव्होकेट विक्रांत फताटे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिलं।